नमस्कार, मी पूजा अजून एका माझ्या नवीन ब्लॉगमध्ये अगदी सर्वांचं मनापासून स्वागत करते. तुम्हाला तर थंबनेल बघून कळालंच असेल की मी कशावरती व्हिडिओ बनवला आहे. आणि ज्यांना माझा व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक करा, आणि जे माझे व्हिडिओ बघत असेल तर प्लीज मला सबस्क्राईब करा, कारण की तुमच्या सपोर्टची खूप जास्त गरज आहे. चला व्हिडिओला जास्त वेळ न घालता स्टार्ट करूया. तर मी तुम्हाला सांगणार, जे प्रेग्नेंट महिला आहे, ज्यांची डिलिव्हरी जवळ आली आहे किंवा होणार आहे, तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी खूप जास्त यूजफुल होणार आहे. तर लास्टपर्यंत व्हिडिओ बघा. आता जेव्हा माझी पहिली डिलिव्हरी झाली होती तेव्हा मला जास्त काही माहीत नव्हतं, आणि मग माझ्या मम्मीला जे माहीत होतं ना ते सामान मम्मीने घेतलं होतं. पण तरी पण खूप काही वस्तू बाहेरून आणावे लागले. तर ते तुम्हाला मी हा व्हिडिओ जर तुम्ही बघितला ना तर ते तुम्ही आणू नये, आणि माझ्यासारखी गलती तुम्ही करू नये, त्याच्यासाठी मी हे व्हिडिओ बनवलेला आहे. तर लास्टपर्यंत बघा. आणि दुसऱ्या डिलिव्हरीच्या टायमाला ना मला सगळ्या गोष्टी माहीत होत्या की नेमका तिथं काय काय लागतं. जेव्हा मला माझी पहिली डिलिव्हरी झाली ना तेव्हा मला सगळं माहिती झालं होतं की काय काय लागतात म्हणून. तर मग मी ह्या चुक्या दुसऱ्या डिलिव्हरीच्या नंतर केली नाही. तर मग तुम्ही पण असं करायला नाही पाहिजे. आणि जेव्हा आपण हॉस्पिटलमध्ये जात होतो तेव्हा आपण बॅग पॅकिंग करून घेऊन जातो की आपल्याला सोबत काय काय पाहिजे, तर आपण खूप जण काही गोष्टी विसरून जातात. आणि मग जेव्हा आपल्याला घ्यायचे असतात ना मग ते त्यावेळेस भेटत नाही, आणि मग आपली खूप जास्त चिडचिड होते. तर असं नाही व्हायला पाहिजे, म्हणूनच मी हा व्हिडिओ बनवला आहे. तर कंटिन्यू व्हिडिओ बघा. तर तुम्हाला सांगते. तर पहिली गोष्ट तर आता जे पण महिला प्रेग्नेंट आहे ना तर ते 1-2 पहिलेच ना फिडिंगचे गाऊन म्हणा किंवा ड्रेस वगैरे म्हणा ना ते घेतलेच पाहिजे. कारण की आता ना आपण हॉस्पिटलमध्ये जात असतो ना तर मग आपल्याला डिलिव्हरीची तारीख वगैरे दिलेली असते. तर डिलिव्हरीच्या तारीखच्या आपल्याला माहीत असतं की ह्या तारीखला होणार आहे. तर 2-3 दिवस पहिलेच आपण हे सगळं जे आपल्याला लागतं ना ते आपण घेतलं पाहिजे. पहिल्यांदा फिडिंगचे गाऊन किंवा ड्रेस ना आपण कंपल्सरीच घेतले पाहिजे. तर ते आपल्या बॅगमध्ये ना न चुकता ठेवले पाहिजे, कारण की तिथं लागतात त्यांचे गाऊन वगैरे असतात. पण ते काय होतं ना, जेव्हा डिलिव्हरी वगैरे होऊन जाते तेव्हा आपले घरचे कपडे वगैरे घालायचं असतं, त्याच्यासाठी ना मग ते न्यावं लागतं सोबत. तर मग ही एक गोष्ट झाली. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना, बेबीसाठी ना कॉटनचे कपडे, आपल्या आईचे किंवा आपल्या आजीचे, आता गावाकडे ना असे खूप असतात आजीचे कॉटनचे साड्या असो किंवा कॉटनच्या कपडे वगैरे असतात आपल्या घरात. तर ते 1-2 दिवसा पहिलेच कट वगैरे करून आपल्याला जसे लागते तसे कट वगैरे करून डेटॉलमध्ये ना चांगल्या पाण्याने धुवून वगैरे डेटॉल टाकून एकदम स्वच्छ करून उन्हामध्ये वाळून घ्यायचा, आणि मग ते आपल्याबरोबर घ्यायचं. तर नेहमी काय होतं ना, आपण बाहेरून कपडे वगैरे घेतो आणि मग ते आपण लगेच बाळाला घालू शकत नाही, कारण की ना बाळ खूप नाजूक असतो आणि इन्फेक्शन व्हायचे जास्त चान्सेस असतात. त्याच्यासाठी ना आपण काय केलं पाहिजे, जेव्हा घरून जातो ना तेव्हा कॉटनचे कपडे वगैरे जे लागतात ना आपल्याला, सुती कपडे, तर ते नक्कीच नेले पाहिजे. तर तिसरी गोष्ट म्हणजे ही पण खूप महत्त्वाची आहे. आता जेव्हा बेबी होतं ना तेव्हा ना 1-2 दिवस तर आपल्याला दूध वगैरे येत नाही, आणि मग डॉक्टर काय करतात, एवढीशी छोटीशी पावडर देतात, एक बॉटल देतात आणि ते पाजायला लावतात. मग बाळाला माहीत नसतं की कसं प्यायचं, कसं हे करायचं. तर आपण जेव्हा बॅग भरतो ना तेव्हा ना आपल्याकडं चम्मच आणि वाटी आपल्याला असलीच पाहिजे, कारण की ना आपल्याला खूपदा तिथं प्रॉब्लेम येते. आता एखाद्या हॉस्पिटलमध्ये देऊ शकतात, पण अशा पूर्णच हॉस्पिटलमध्ये देईन असं नसतं, तर ते घेतलंच पाहिजे. चौथी गोष्ट ही पण खूप जास्त महत्त्वाची आहे. आता आपण जेव्हा बॅगमध्ये पॅक करतो ना तेव्हा एंडरवेअर्स घेतलीच पाहिजे, कारण की ना काय होतं ना, खूपदा बाजूला लेडीज शॉपिंग वगैरे नसतात, आणि पॅड पण घेतली पाहिजे. आता पॅड तर सहसा हॉस्पिटलवाले देतात, आणि तिथं मेडिकल पण असतं तिथून घेऊ शकतो, पण एंडरवेअर्स कुठून घेणार, त्याच्यासाठी ना आपण हे घेतलंच पाहिजे. आणि ह्या गोष्टी तुम्हाला माहीतच राहिल्या पाहिजे. तर पाचवी गोष्ट म्हणजे आपल्याकडे चप्पल, स्वेटर आणि सॉक्स, आणि बेबीसाठी ना नॅपकिन. आता ह्या 4 गोष्टी आहे ना हे लागतातच, कारण की चप्पल कसं आपल्याला थंडी वगैरे भरून येते, आणि सीझर असो किंवा नॉर्मल असो 2 ते 3 दिवसांनी आपल्याला डॉक्टर चालायलाच लावतात, आणि मग खाली फरशी वगैरे खूप जास्त थंड वगैरे असते, त्याच्यासाठी चप्पल आणि सॉक्स आपण घेतलेच पाहिजे. आणि नॅपकिन का, की आता बेबीला आपण दूध वगैरे पाजवतो, हे करतो, तर मग ते सगळं तोंड वगैरे भरून घेतात आणि त्यांना पेता येत नाही. तर तशा वेळेस आपण कुठून आणणार, त्याच्यासाठी ना नॅपकिन वगैरे आपण घेतलीच पाहिजे. 6वी गोष्ट ही पण खूप महत्त्वाची आहे. 6वी गोष्ट म्हणजे आपल्याकडं ना ब्लँकेट असलीच पाहिजे. आता आपल्याला हॉस्पिटलवाले ब्लँकेट वगैरे देतात, पण जे आपल्याबरोबर आई असते किंवा सासू असते किंवा आपली ताई असते, तर ह्यांना म्हणजे ह्यांच्यासाठी पण आपल्याला खूप उपयोग ठरते. आपल्याला देतात, पण ते काय करणार, तर अशा टायमाला आपण सोबत घेतलं पाहिजे, बॅगमध्ये टाकलं पाहिजे, कारण की जेणेकरून त्यांना पण युजफुल होईल. 7वी गोष्ट
आता महत्त्वाची दुसरी 7वी गोष्ट, तर ना आपण जेव्हा आता हॉस्पिटलमध्ये जातो तर तेव्हा आपल्याला कंगवा पण लागते, तेल लागतं, पावडर लागतं, ब्रश लागतं, कोलगेट लागतं, आरसा लागतो. तर हे अजून काय म्हणतात त्याला, रबर बँड लागते. जेव्हा आपण आता डोकं वगैरे विचारतो तर खूप जास्त आपले डोकं वगैरे म्हणजे केस वगैरे खाली येतात, तर खूप जास्त चिडचिड होती. त्याच्यासाठी ना आपण हे सगळ्या गोष्टी घेतल्या पाहिजे. ज्या छोट्या छोट्या आहे ना ते तिथं लागतातच, तर आपण न चुकता घेतलं पाहिजे. 8वी गोष्ट म्हणजे आपल्या बॅगेमध्ये ना आता आपण जेव्हा बेबीची डिलिव्हरी वगैरे होऊन जाते तेव्हा ना मग आपल्याकडे ना रुमाल वगैरे पाहिजे, कारण की कान वगैरे बांधण्यासाठी, कारण की एकदम गरम वगैरे कान वगैरे, नंतर आता आपल्याला काही वाटत नाही पण नंतर खूप जास्त डोकं वगैरे दुखतं. ह्याच्यासाठी ना आपण घरूनच काळजी घेऊन घेतलं पाहिजे की आपल्याला कार्फ वगैरे लागेल तिथं, तर मग कार्फ वगैरे पण नेलं पाहिजे. तर ह्या ज्या मी गोष्टी तुम्हाला सांगितल्या ना, तर ह्या गोष्टी तुमच्याकडे असल्याच पाहिजे. आता ऐन टाईमावर आपण कुठून जाऊन घेणार, आणि मग आपण घेऊ पण शकतो पण आपल्याकडे राहिलं तर ते कधी बरंच पडतं. तर तुम्ही हे नक्की हे काळजी करून, हे जेव्हा डिलेवरीची तारीख आहे ना तेव्हा हे आपण 1-2 दिवस पहिलेच हे सगळे आपण घेतले पाहिजे. तर कसा व्हिडिओ वाटला मला कमेंट करून सांगा, आणि भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.